नॉन फायनाईट वर्ब आपण सविस्तरपणे बघूया. नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय, तर कर्त्याच्या नंबर किंवा पर्सन नुसार न बदलणारे क्रियापद. वाक्यामध्ये जो कर्ता असतो तो कर्ता जर आपण बदलला, म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष असे बदलून बघितले, आणि जर एखादं क्रियापद बदलत असेल तर ते फायनाईट असतं. पण जर का एखादं क्रियापद बदलत नसेल तर ते नॉन फायनाईट असतं. कर्त्याचं वचन बदललं तरी ते क्रियापद बदलत असेल तर ते फायनाईट, आणि जर एखादं क्रियापद बदलत नसेल तर ते नॉन फायनाईट. म्हणजे वचन बदललं किंवा पुरुष बदलला तरी जे क्रियापद बदलत नाही त्याला नॉन फायनाईट म्हणतात, आणि जे बदलतं त्याला फायनाईट म्हणतात. ठीक आहे. तर ह्या नॉन फायनाईट क्रियापदाचे हे खाली वर्गीकरण आपण इथं पाहणार आहे. तर नॉन फायनाईट वर्ब याचे 3 प्रकार पडतात. एक आहे इन्फिनिटिव्ह, त्याच्यानंतर जिरंड, आणि त्याच्यानंतर पार्टिसिपल. अशा 3 कॅटेगरीमध्ये त्याचं डिव्हिजन होतं. इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल. ते जे इन्फिनिटिव्ह आहे याचं पुन्हा 2 भागामध्ये विभाजन होतं. एक म्हणजे टू इन्फिनिटिव्ह. टू इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी टू वापरणे, त्याला टू इन्फिनिटिव्ह म्हणतो. आपण एक्झाम्पल म्हणून टू गो, टू राईट, टू सिंग, टू प्ले, हे टू इन्फिनिटिव्हचे उदाहरण आहे. बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप फक्त, त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात. त्याच्या आधी टू वापरायची गरज नसते. मग नुसतं गो, नुसतं राईट, नुसतं सिंग, नुसतं प्ले, नुसतं डू वगैरे वगैरे, हे जर क्रियापद वाक्यामध्ये बदलत नसतील पहिली रूप, कर्ता बदलला तरी सुद्धा, तर त्या क्रियापदांना बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. ठीक आहे. यू शुड प्ले, ही शुड प्ले, दे शुड प्ले. प्ले कुठं बदललं का? नाही. मग ते बेअर इन्फिनिटिव्ह झालं. त्याच्या आधी टू नाहीये आणि प्ले हे पहिलं रूप आहे. तर बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप जे वाक्यामध्ये बदलत नाही, आणि टू इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप ज्याच्या आधी टू आलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे या नॉन फायनाईट वर्बचा जिरंड. जिरंड जिरंड म्हणजे काय? धातू साधित नाम. मराठीमध्ये त्याला धातू साधित नाम म्हणतात. तर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला जर आयएनजी प्रत्यय लावला तर ते जिरंड तयार होतं. म्हणजे तुम्ही जर आता बा प्ले असं प्लेइंग केलं, आय लाईक प्लेइंग, तर प्लेइंग हे जिरंड झालं. पहा याचे एक्झाम्पल: प्लेइंग, रायटिंग, पेंटिंग, स्विमिंग. क्रियापदाला आयएनजी लावलं की जिरंड तयार होतं. ठीक आहे. आणि हे जिरंड वाक्यामध्ये नामाचं कार्य करतं. म्हणजे आयएनजी प्रत्यय असलेला शब्द जर नामाचे कार्य करत असेल तर त्याला जिरंड असं म्हणतात. मराठीत याला धातू साधित नाम असं म्हणतात. आणि नॉन फायनाईट क्रियापदाचा तिसरा प्रकार आहे पार्टिसिपल. पार्टिसिपल म्हणजे हे धातू साधित विशेषण असतं. तर हे विशेषणाचं कार्य करतं आणि हे जिरंड हे नामाचं कार्य करतं. तर पार्टिसिपल हे 3 प्रकारचे असतात: प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. तर प्रेझेंट पार्टिसिपल हे म्हणजे क्रियापदाचं आयएनजी रूप असतं. जसं जिरंड असतं तसंच पार्टिसिपल असतं. आता इथं आपण प्लेइंग, रायटिंग, पेंटिंग, स्विमिंग जिरंड घेतले.
हेच पार्टिसिपलचं सुद्धा काम करतात. प्लेइंग, रायटिंग, पेंटिंग, स्विमिंग, डान्सिंग वगैरे वगैरे. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावला की तो प्रेझेंट पार्टिसिपल झालाच समजा. तो जिरणही होऊ शकतो जर तो नामाचे कार्य करत असेल तर. हे विशेषणाचं कार्य करत असतील तर हे पार्टिसिपल होतील. पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. पार्टिसिपलचा दुसरा प्रकार जो आहे, 3 प्रकारचे पार्टिसिपल असतात: प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. तर पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपामध्ये ईडी प्रत्यय लागलेले किंवा ईएन प्रत्यय लागलेले तिसरे रूप येऊ शकतात, किंवा तिसरे रूप कोणतेही असू द्या ते येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल टायर्ड, त्याच्यानंतर इंज्युअर्ड, त्याच्यानंतर ईडी प्रत्यय असलेले किंवा ईएन प्रत्यय असलेले ब्रोकन, सीन, अनसीन, सीन पॅसेज, अनसीन पॅसेज आपण असं म्हणत असतो. तर ते सीन, अनसीन हे पार्टिसिपल झाले. त्याच्यानंतर रिटन, स्पोकन हे सगळे क्रियापदाचे तिसरे रूप. ईडी प्रत्यय लावून, ईएन प्रत्यय लावून येणारे तिसरे रूप हे पास्ट पार्टिसिपल मध्ये येतात. आणि ते विशेषणाचे कार्य करत असतील तर ते पार्टिसिपलच म्हटलं जातं त्यांना. परफेक्ट पार्टिसिपल, परफेक्ट पार्टिसिपल हा पार्टिसिपलचा तिसरा प्रकार आहे. परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे हॅविंग प्लस V3. जर आपण हॅविंगच्या नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं किंवा कोणत्याही क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं तर त्याला परफेक्ट पार्टिसिपल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल हॅविंग टेकन, हॅविंग डन, हॅविंग सीन, हॅविंग किल्ड, हॅविंग कंप्लीटेड. तर हॅविंग प्लस V3 जर वाक्यात आलेला असेल तर त्याला परफेक्ट पार्टिसिपल असं म्हटलं जातं. तर हे नॉन फायनाईट वर्ब आहे. नॉन फायनाईट वर्बचे 3 प्रकार: इन्फिनिटिव्ह, जिरंड, पार्टिसिपल. इन्फिनिटिव्हचे पुन्हा 2 प्रकार पडतात: टू इन्फिनिटिव्ह आणि बेअर इन्फिनिटिव्ह. टू इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? 2 + V1. क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी 2 वापरलं की ते टू इन्फिनिटिव्ह किंवा टू डायरेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणलं तरी चालेल. आणि क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे ते जर न बदलणारं असेल वाक्यात तर ते बेअर इन्फिनिटिव्ह असं त्याला म्हणतात. जिरंड, जिरंड हे काय असतं? क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लागलेला असतो आणि ते जिरंड हे नामाचं कार्य करत असतं. आणि तिसरा प्रकार आहे नॉन फायनाईट वर्बचा पार्टिसिपल. पार्टिसिपल मध्ये 3 प्रकार पडतात: प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, परफेक्ट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये V1 आयएनजी म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लागलेला असतो आणि हा जो आयएनजी प्रत्यय असलेला शब्द असतो तो विशेषणाचं कार्य करत असतो. त्याचप्रमाणे पास्ट पार्टिसिपल V3, तर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल असं म्हटलं जातं. आणि परफेक्ट पार्टिसिपल हे जे असतं हॅविंग प्लस V3 रूपामध्ये असतं. म्हणजे वाक्यामध्ये हॅविंगच्या नंतर V3 आलं. हॅविंग टेकन, हॅविंग डन, हॅविंग सीन, हॅविंग ब्रोकन, हॅविंग किल्ड, हॅविंग कंप्लीटेड असं जर असेल तर ते हॅविंग प्लस V3 ला परफेक्ट पार्टिसिपल असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर असे हे नॉन फायनाईट वर्ब आहेत. आता आपण 1 बाय 1 इन्फिनिटिव्ह, जिरंड, पार्टिसिपल यांचा वाक्यामध्ये वापर बघणार आहोत. नॉन फायनाईट वर्ब मध्ये पहिला प्रकार आहे इन्फिनिटिव्ह.
आणि या इन्फिनिटिव्हचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे 2+V1 ज्याला आपण टू इन्फिनिटिव्ह असं म्हणतो, आणि दुसरा आहे बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे नुसतं V1. म्हणजे V1च्या आधी जर 2 वापरलं तर त्याला टू इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं, आणि V1च्या आधी 2 वापरलं नाही तर ते बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता नॉन फायनाईट वर्ब म्हणजे इन्फिनिटिव्ह, तर हे क्रियापद वाक्यामध्ये बदलत नसतात. वाक्याचा टेन्स जरी बदलला तरी बदलत नाहीत, किंवा वाक्याचा कर्ता त्याचं वचन किंवा पुरुष वगैरे बदलला तरी ते बदलत नाही. असे हे क्रियापद असतात. तर इथे आपण दोन कॉलम केलेले आहेत. पहिला आहे टू इन्फिनिटिव्हचा आणि दुसरा बेअर इन्फिनिटिव्हचा. तर इथे आता यांचा वापर कसा केलाय वाक्यात, शी लाइक्स टू सिंग सॉंग्स. तर या वाक्यामध्ये टू सिंग हे क्रियापद आहे, नॉन फायनाईट वर्ब आहे. आणि या नॉन फायनाईट वर्ब मधला पहिला प्रकार आहे इन्फिनिटिव्ह, त्याच्यामधला हा सिंग हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणून याला टू इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. टू इन्फिनिटिव्ह हे लाईक फायनाईट वर्ब आहे, कारण करता जर आपण शीच्या ऐवजी आय वापरलं तर इथं यश प्रत्यय निघून जातो, आणि हे लाईक काय होतं, फायनाईट वर्ब होतं, कारण हे बदलत असतं कर्त्यानुसार वगैरे, काळानुसार बदलत असतं ते, म्हणून ते फायनाईट. आणि हे करता काळ वगैरे काही बदललं तरी हे टू सिंग बदलणार नाही, म्हणून ते नॉन फायनाईट म्हणजेच इन्फिनिटिव्ह वर्ब झालं किंवा टू इन्फिनिटिव्ह वर्ब झालं. ठीक आहे. दुसरं वाक्य पहा, आय डोंट वॉन्ट टू हेल्प यू. तर इथं टू हेल्प या वाक्यामध्ये आहे, हे सुद्धा क्रियापदाचं हेल्प पहिलं रूप असल्यामुळं याला सुद्धा टू इन्फिनिटिव्ह म्हणावं लागेल. याचाही आपण काळ बदलला तरी हे बदलत नाही. हे डिडंट वॉन्ट टू हेल्प यू वर्तमान काळाचा भूतकाळ जरी केला तरी ते बदलत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर शी इज कमिंग टू स्टे हिअर. कमिंग टू स्टे हिअर, टू स्टे इथं सुद्धा टू इन्फिनिटिव्ह आहे, ती इथे राहायला येत आहे. शी इज कमिंग टू स्टे हिअर. कमिंग पार्टिसिपल आहे. पार्टिसिपल हे नॉन फायनाईट वर्ब असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं डोंट वॉन्ट पहिलं रूप आहे, इथं नो पहिलं रूप आहे, तर हे सुद्धा नॉन फायनाईट आहे. आपण डोंटचं डिडंट जरी केलं किंवा आयचं समजा ही केलं तर इथं ही डझंट वॉन्ट बदलत नाही. तसं इथं कमिंग हे सुद्धा बदलणार नाही. इथं यू घेतलं तर इथं यू आर कमिंग, ही इज कमिंग, शी इज कमिंग, हे इज आर बदलतं पण कमिंग बदलत नाही. तर हे नॉन फायनाईट वर्ब म्हणले जातात. इथं सुद्धा नो हे नॉन फायनाईट वर्ब आहे. आणि हाऊ टू स्विम हे सुद्धा टू स्विम नॉन फायनाईट वर्ब आहे, किंवा याला त्याच्यामधला प्रकार टू इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्राय टू अंडरस्टँड मी, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. टूच्या नंतर अंडरस्टँड पहिलं रूप आहे. इथं जसं स्विम पहिलं रूप होतं तसं इथं अंडरस्टँड पहिलं रूप आहे. तर टूच्या नंतर पहिलं रूप आलं म्हणल्यावर याला सुद्धा इन्फिनिटिव्ह किंवा टू इन्फिनिटिव्ह असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर टू इन्फिनिटिव्ह अगदी ओळखायला सोपं असतं. पहिल्या रूपाच्या आधी टू आलेलं असतं त्याला टू इन्फिनिटिव्ह किंवा नुसतं इन्फिनिटिव्ह म्हणलं तरी चालतं. आता आपल्याला बेअर इन्फिनिटिव्ह पाहायचंय. बेअर इन्फिनिटिव्ह तर ज्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाआधी टू येत नाही ते बेअर इन्फिनिटिव्ह असतात. आता इथे डोंटच्या नंतर वॉन्ट आलेलं पहिलं रूप, याच्या आधी टू नाही, हे बेअर इन्फिनिटिव्ह झालं. इथं सुद्धा हे नो बेअर इन्फिनिटिव्ह झालं. ठीक आहे. इकडे पाहू आता, आय मेड हिम सिंग अ सॉन्ग. पण मेड हे V2 आहे, काळानुसार हे बदलत असतं मेड, म्हणून हे फायनाईट वर्ब झालं. पण सिंग हे मात्र बदलत नाही. आय मेडच्या ऐवजी आय मेक हिम सिंग अ सॉन्ग. तर हे सिंग हे क्रियापद काही बदलत नाही, हे पहिलं रूप आहे सिंग, आणि त्याच्या आधी टू आलेलं नाही, म्हणून त्याला बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. आय मेड हिम किंवा आय मेक हिम किंवा ही किंवा शी मेक्स हिम
आपण ही क्रियापद बदलू शकतो, ते फायनाईट आहेत बदलणारे, पण हे बदलणार नाही. वाक्याचा काळ, वाक्याचा कर्ता काही बदललं तरी हे बदलत नाही, म्हणून हे नॉन फायनाईट झालं. दुसऱ्या वाक्यामध्ये लेट अस गो आउट, तर लेट अस गो, तर इथं गो हे काय आहे, हे नॉन फायनाईट वर्ब आहे. गो पहिलं रूप आहे, याच्या आधी टू नाही, म्हणजे हे बेअर इन्फिनिटिव्ह आहे. लेटच्या वाक्यातलं जे लेटच्या नंतर पहा, लेटच्या वाक्यातलं जे क्रियापद येतं, लेट हे सुद्धा एक क्रियापदच आहे, पण या क्रियापदानंतर जे दुसरं क्रियापद येत असतं ते नेहमी बेअर इन्फिनिटिव्ह असतं. लेट अस गो, लेट अस प्ले, लेट अस सिंग, लेट अस डान्स. तर सिंग, डान्स, प्ले वगैरे हे बेअर इन्फिनिटिव्ह आहेत. क्रियापदाचे पहिलेच रूप आहेत ते, आणि ते बेअर इन्फिनिटिव्ह आहेत. ठीक आहे. लेटच्या वाक्यातलं क्रियापद हे बेअर इन्फिनिटिव्ह असतं, एवढं लक्षात ठेवा. यू नीड नॉट वेट फॉर मी. पहा, जेव्हा नीडच्या नंतर नॉट येतं, तर त्या नीड नॉट नंतर जे क्रियापदाचं पहिलं रूप येतं ते नेहमी बेअर इन्फिनिटिव्ह असतं. त्याच्या आधी टू कधीच वापरत नाही. पण नॉट जर काढलं तर आपल्याला काय करावं लागतं, ह्या नॉटचं फार महत्व आहे. हे जर नॉट आपण काढून टाकलं तर आपल्याला काय, यू नीड टू वेट फॉर मी. नॉट जर काढलं तर या बेअर इन्फिनिटिव्हला टू इन्फिनिटिव्ह मध्ये बदलावं लागतं, हे लक्षात घ्या. नीड नॉट, नीडच्या नंतर नॉट आलं की नॉटच्या नंतर बेअर इन्फिनिटिव्हच वापरणं आवश्यक असतं, टू इन्फिनिटिव्ह नाही. त्याच्यानंतर आय एम गेटिंग लेट, मला उशीर होत आहे. आय हॅड बेटर गो बाय टॅक्सी. पहा, हॅडच्या नंतर जेव्हा बेटर येतं, हॅड बेटर, तर त्या बेटरच्या नंतर जे V1 येत असतं ते नेहमी बेअर इन्फिनिटिव्ह असतं. हॅड बेटरच्या नंतर पहिलं रूपच वापरलं जातं नेहमी, आणि ते पहिलं रूप हे बेअर इन्फिनिटिव्हचं कार्य करतं किंवा बेअर इन्फिनिटिव्ह असतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर शी डेअर्ड नॉट आस्क एनी क्वेश्चन अगेन. आपण या तिसऱ्या वाक्यात पाहिलं की नीडच्या नंतर नॉट आलं की त्याच्यानंतर जे V1 येतं ते बेअर इन्फिनिटिव्ह असतं. अगदी त्याच प्रकारे जेव्हा डेअर या शब्दानंतर नॉट येतं तेव्हा त्याच्यानंतर जे पहिलं रूप वापरलं जातं क्रियापदाचं ते सुद्धा बेअर इन्फिनिटिव्ह असतं, बेअर इन्फिनिटिव्ह. आणि याच्यासारखाच याचा नियम आहे डेअरचा. जर या डेअरच्या नंतर नॉट नसेल तर आपल्याला इथे टू इन्फिनिटिव्ह वापरावं लागतं. शी डेअर टू आस्क एनी क्वेश्चन. आता इथं आपण शी डेअर्ड नॉट म्हटलेलं आहे. डेअरला नॉट लागून आलं, नीडला नॉट लागून आलं तर आपल्याला इथं टू वापरता येत नाही. इथं बेअर इन्फिनिटिव्ह वापरावं लागतं, क्रियापदाचं फक्त पहिलं रूपच वापरावं लागतं. ठीक आहे. तर हॅड बेटरच्या नंतर सुद्धा पहिलं रूप वापरावं लागतं क्रियापदाचं, म्हणजे बेअर इन्फिनिटिव्ह वापरावं लागतं. तर असे जेव्हा आपण वाक्यामध्ये मेड हे क्रियापद घेतो, आय मेड, ही मेड वगैरे, तर त्या वाक्यात सुद्धा बेअर इन्फिनिटिव्ह वापरण्याचा एक नियम आहे. तर टू इन्फिनिटिव्ह आणि बेअर इन्फिनिटिव्ह, तर काही क्रियापदानंतर टू इन्फिनिटिव्ह येत असतं आणि काही क्रियापदानंतर बेअर इन्फिनिटिव्ह येत असतं. तर हे कोणत्या क्रियापदानंतर येत असतं, कोणत्या क्रियापदानंतर बेअर इन्फिनिटिव्ह, कोणत्या क्रियापदानंतर टू इन्फिनिटिव्ह येतं, हे क्रियापद आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर टू इन्फिनिटिव्ह आणि बेअर इन्फिनिटिव्ह कोणत्या कोणत्या क्रियापदानंतर वापरले जाते वाक्यामध्ये हे आपण पाहू. पहा, जर वाक्यातलं क्रियापद अग्री, लर्न, डिसाइड, प्रॉमिस, हेजिटेट, बॉदर, रेफ्यूज, वॉन्ट इत्यादी यापैकी असेल तर या वाक्यामध्ये त्यांच्या नंतर टू इन्फिनिटिव्ह वापरले जाते, म्हणजे टू प्लस V1 वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, ही अग्रीड टू हेल्प मी. अग्री क्रियापद आहे, त्याच्यानंतर टू हेल्प इन्फिनिटिव्ह आलेला आहे. ही अग्रीड टू हेल्प मी, त्याने मला मदत करण्याचं मान्य केलं. तर अग्री क्रियापदानंतर टू इन्फिनिटिव्ह वापरलं जातं. त्याचप्रमाणे लर्न, आय एम लर्निंग टू डान्स, मी डान्स करायला शिकत आहे. तर इथं सुद्धा टूच्या नंतर V1 वापरले लर्निंग या क्रियापदानंतर, लर्न या क्रियापदानंतर.
थर्ड सेंटेन्स मध्ये शी हॅज डिसाइडेड टू मॅरी हिम. डिसाइड या क्रियापदानंतर सुद्धा टू प्लस V1 वापरले जाते. शी हॅज डिसाइडेड टू मॅरी हिम. तिने त्याच्याशी लग्न करण्याचं ठरवलेलं आहे. फोर्थ सेंटेन्स मध्ये पहा, द सर्वंट रेफ्यूज, क्रियापद रेफ्यूज्ड आहे. द सर्वंट रेफ्यूज टू ओबे द ऑर्डर. टू ओबे, रेफ्यूजच्या नंतर सुद्धा टू प्लस V1 वापरलं जातं. त्याचप्रमाणे आय वॉन्ट टू हॅव अ रेस्ट. वॉन्टच्या नंतर सुद्धा टू प्लस V1 वापरलं जातं. आय वॉन्ट टू टेक अ रेस्ट किंवा आय वॉन्ट टू हॅव अ रेस्ट, तर टू प्लस V1. तर या क्रियापदानंतर टू प्लस V1 वापरले जाते. मॅक्सिमम क्रियापदानंतर टू प्लस V1 वापरले जाते. पण काही क्रियापदानंतर फक्त V1 वापरले जातं, टू वापरायची गरज नाही त्या V1च्या आधी. तर वाक्यातलं क्रियापद मेक, फॉरबिड, हेल्प, वॉच, हिअर हे जर असतील तर या वाक्यामध्ये पुढे V1 वापरताना टू वापरायची गरज नाही त्यांच्या आधी. आय मेड हिम, पहा मेकचं मेड झालं. आय मेड ही मेड मी गो आउट. त्याने मला बाहेर जाण्यास भाग पाडले. तर इथं नुसतं V1 आहे. ही मेड मी टू गो आउट हे म्हणणं चुकीचं आहे. ही मेड मी गो आउट, त्याने मला बाहेर जाण्यास भाग पाडले. त्याच्यानंतर फॉरबिड, 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 फॉरबिडन. द टीचर फॉरबिड हर टू एंटर द क्लास. फॉरबिड म्हणजे मनाई करणे. शिक्षकांनी तिला मनाई केली क्लासमध्ये प्रवेश करण्यास. तर फॉरबिडचं दुसरं रूप इथं आपण वापरलेलं आहे, फॉरबिड. आणि इथं टू वापरायची गरज नाही. द टीचर फॉरबिड हर एंटर द क्लास. टू एंटर द क्लास म्हणणं चुकीचं आहे. फॉरबिड हर एंटर द क्लास. इथं टू वापरलं तर चुकीचं समजलं जातं. त्याच्यानंतर हेल्प हे क्रियापद. आय हेल्प हिम फिनिश द वर्क. मी त्याला काम संपवण्यास मदत करतो. इथं हेल्प क्रियापद आहे. हेल्प या क्रियापदाच्या वाक्यामध्ये आपण V1 वापरायला पाहिजे किंवा बेअर इन्फिनिटिव्ह वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर वी वेर वॉचिंग हिम प्ले क्रिकेट. वॉच या क्रियापदानंतर सुद्धा वाक्यामध्ये जे पहिलं रूप येतं त्याच्या आधी टू वापरायची गरज नाही. ते बेअर इन्फिनिटिव्ह म्हणूनच वापरावं लागतं. वी वेर वॉचिंग हिम प्ले क्रिकेट. आम्ही त्याला क्रिकेट खेळताना बघत होतो. दे हर्ड, त्याचप्रमाणे हिअर क्रियापद जर असेल वाक्यामध्ये, हिअर, हर्ड, हर्ड वगैरे वगैरे. दे हर्ड हिम क्राय लाऊडली. तर क्राय पहिल्या रूपात आहे. त्यांनी त्याला मोठ्यानं ओरडताना ऐकलं, मोठ्यानं ओरडलेलं ऐकलं. तर दे हर्ड हिम क्राय. तर क्राय पहिलं रूप आहे, विदाउट टू आहे. ठीक आहे. तर हे इन्फिनिटिव्ह विदाउट टू असतं. हे हे बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे विदाउट टू असलेलं आणि हे विथ टू असलेलं असं आहे. हे टू इन्फिनिटिव्ह, हे बेअर इन्फिनिटिव्ह. तर हे क्रियापद तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील की कोणत्या क्रियापदानंतर टू इन्फिनिटिव्ह येतं आणि कोणत्या क्रियापदानंतर बेअर इन्फिनिटिव्ह येतं.